महिलांसाठी प्राधान्य मिळावे व महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाव्या, हा या योजनेचा मागचा सरकारचा उद्देश आहे. महिलांना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आपण त्या योजनांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तर मित्रांनो, कोणकोणत्या ह्या योजना आहे त्या आपण पाहणार आहोत. नंबर 1, महिला समृद्धी कर्ज योजना. ही महिलांसाठी कर्ज योजना सरकारने सुरू केलेली आहे. ही योजना महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी राबवली जात आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा 4% एवढा असतो. नंबर 2, महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना. तर मित्रांनो, या योजनेचा लाभ फक्त विधवा महिलांनाच मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. ही योजना जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत सर्व महिलांना आर्थिक मदत मिळेल. या अनुषंगाने सर्व विधवा महिलांना 1500 रुपये आर्थिक मदत दिले जाते. नंबर 3, सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची अल्प बचत योजना आहे. या योजनेत 2 लाख ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत 10 वर्षाखालील मुलींचे पालक मुलींच्या नावावर खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला 15 वर्षासाठी पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर पुढील 6 वर्षासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. त्या खात्याची 21 वर्ष पूर्ण झाल्यावर व्याजासह संपूर्ण पैसे ज्या मुलीच्या नावावर खाते उघडले आहेत त्या नावावर तुम्हाला परत मिळतील. नंबर 4, जननी सुरक्षा योजना. तर मित्रांनो, देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुरू केली आहे. जननी सुरक्षा योजना देशातील सर्व महिलांचे केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारद्वारे चालवली जाते. दारिद्र्य रेषेखालील महिलांचा या योजनेचा समावेश आहे. दारिद्र्य रेषेखालील महिलांना सरकारकडून 1400 रुपयाची आर्थिक मदत हे दिली जाते. नंबर 5, माझी कन्या भाग्यश्री योजना. मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तींना 2 मुलींना लाभ दिला जाणार आहे. नंबर 6, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत भारत सरकारकडून 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही एक केंद्राची योजना आहे जी माहिती आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जाते. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना 5000 रुपये 3 हप्त्यांमध्ये दिले जातात आणि उर्वरित 1000 रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मातृत्व लाभाच्या अटीनुसार संस्थात्मक प्रसूतीनंतर दिले जातात. अशा प्रकारे एकूण 6000 रुपये त्यांना दिले जातात. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली नंबर 7, लेक लाडकी योजना. महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक योजना आहे. अंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात 2023 मध्ये मांडण्यात आलेली आहे. पात्र मुलींना 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आर्थिक मदत ही दिली जाते. आणि नंबर 8, मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार चालू असलेली नंबर 8ची ही योजना आपण नंबर 1ला सांगितली पाहिजे होती, परंतु आपण नंबर 8ला सांगितली. तर या योजनेचे नाव आहे लाडकी बहीण योजना. मित्रांनो, लाडकी बहीण योजना अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांना 1500 रुपये प्रति महिना हे दिले जात आहे. ही महाराष्ट्रामध्ये खूप जोरात चालू असलेली ही योजना आहे. सर्व महिलांना 1500 रुपये हे दिले जात आहे आणि बऱ्याच महिलांनी याचा लाभ सुद्धा महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे. यामध्ये महिलांना 3-3 हजार रुपये 2 महिन्याचे मिळून आलेले सुद्धा आहेत. नंबर 9, मुलींना शिक्षण हे सरकारने पूर्णपणे मोफत केलेलं आहे. ही पण उत्तम अशी चांगली योजना महाराष्ट्रामध्ये सरकारने सुरू केलेली आहे. मुलींसाठी राबवल्या जाणाऱ्या ह्या खूप साऱ्या योजना आपण तुम्हाला सांगितलेल्या आहे. मित्रांनो, मुलींना शिक्षणामध्ये ट्युशन फी, ग्रॅज्युएशन करताना जे लागते ते पूर्णपणे मोफत हे महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. नंबर 10, आणि महिलांनो साठी महाराष्ट्र सरकारने ST मध्ये 50% सवलतची योजना ही सुरू केलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या
ह्या सर्वात जास्त चालणाऱ्या 10 योजना आपण तुमच्यासाठी पाहिलेल्या आहे. मित्रांनो, आणखी तुम्हाला काही यामध्ये अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व योजनांची माहिती ही सांगितलेली आहे. याचा अर्ज कसा करायचा, काही अडचण तुम्हाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण तुम्हाला नक्की याचं उत्तर देऊ. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.